जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा, झटपट असा चटपटीत मसाले भात केलेला आहे. आणि रोजच्या जेवणाचा तेच पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर थोडासा चेंज म्हणून आणि पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. तर हा अगदी कमी वेळेमध्ये कुकरमध्ये चटकन असा होऊन जातो हा भात. आणि बघा, छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. त्याच्या जोडीला थोडीशी कोशिंबीर आणि थोडे पापड. तर चला आपण झटपट अशी रेसिपी पाहूया. तर इकडे एक कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत. एक बटाटा चिरून घेतला आहे. थोडेसे मटर घेतले आहेत आणि मुगाची आणि मसूरची डाळ भिजत घातलेली आहे. ह्या डाळीमुळे ना ह्या भाताला खूप छान चव येते. आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतली आहे. जाडसर पेस्ट, म्हणजे पेस्ट अशी नाही, दरदरं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण हा भात कुकरमध्येच करणार आहोत. तर गॅसवर आपण कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेल छान गरम झालं ना की जिरे आणि मोहरी, तुम्हाला हवं तर खडे मसाले पण टाकू शकतात, पण मी नाही टाकणार आहे. कारण मला हा साधाच भात करायचा आहे. त्याच्यामध्ये डाळीचा वापर करणार आहे. त्यामुळे असं खिचडीसारखा वाटेल असा करायचा आहे. खूप छान लागतो. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा. मुगाची आणि मसूरची डाळ भिजत घातलेली असते आणि ती एकदम गाळ छान शिजते ह्या भातामध्ये चवीला. त्यामुळे खूप छान लागतो भात हा. तर जिरे मोहरी गरम झाले, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला. कांदा छान लाल होऊ द्यायचा. कांदा छान लाल झाला की बाकीचे जिन्नस टाकूया. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर आता अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते पण आपण टाकलं आहे तेलामध्ये. टोमॅटो तशा पद्धतीने छान लाल होऊ द्यायचं, तळसू द्यायचं. त्याच्यानंतर बटाटे, मटर आणि डाळी हे सगळं टाकून छान तेलामध्ये परतून घ्यायचं. मटर पण टाकलं. तर अशा पद्धतीने भात आहे ना, अगदी झटपट होतो आणि चवीला अगदी अप्रतिम लागतो. आता आपण हे भिजवून घेतलेल्या 2 डाळी त्या पण टाकलेल्या आहेत. मुगाची आणि मसूरची डाळ आहे. हे सगळं छान तेलावरती परतलं ना की ते भाताची चव अगदी खूपच छान होते. आता आपण तांदूळ टाकून घेतले. तांदूळ 1 वाटी आहेत. वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे मी इथे. याचा भात खूप छान होतो, अगदी सुटसुटीत होतो. मसाले टाकून घेऊया. हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, धने पावडर. हे मसाले सगळे घरामधलेच आहेत. परत एकदा छान मिक्स करून घेऊया मसाले टाकल्यानंतर. वा, छान घमघमाट सुटलेला आहे. शिजल्यानंतर तर
खूपच छान सुगंध येतो या भाताचा. मसाले छान शिजले जातात ना, त्यामुळे भात खूप छान लागतो. चवीनुसार मीठ, आणि याच्या जोडीला थोडीशी कोशिंबीर. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर वाळवणाचं केलेलंच आहे, थोडेसे पापड. वा, संध्याकाळच्या जेवणाचा हा बेत अगदी